स्तंभालेख, बार ग्राफ्स. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मध्ये आपण चित्रालेख अभ्यासलेला आहे. यावर्षी आपण स्तंभालेख बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे स्तंभालेख. दिस इज अ बार ग्राफ. इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सम डाटा. दिलेल्या माहितीचं, तर माहिती आपल्याला माहिती नाही आहे. Still, we can conclude that there are some fruits, and nicest fruit out of these fruits we can tell. Now, the number of people who have taken this fruit or tasted this fruit is given from this side. That is, here we get the number of people: 5, 10, 15, 20, 25. Now the number of apples were tasted by 35 people, whereas the blueberry is tasted by around 40 people. So without any data, we can read this graph. तर कोणतीही माहिती आपल्या समोर नाही आहे. टॅब्युलर इन्फॉर्मेशन टेबलमध्ये आपल्याजवळ माहिती नाही आहे, तरी पण आपण या एवढ्या ग्राफवरून, या आलेखावरून काहीतरी कन्क्लुजन काढू शकतो की सगळ्यात जास्त आवडणारं फळ कोणतं बरं आहे, तर ब्लूबेरी. आणि सगळ्यात कमी खाल्लं जाणारं फळ कोणतं असेल, तर ग्रेप्स. ओके, सो व्हॉट इज ग्राफ अँड व्हॉट इज बार ग्राफ? डिअर फ्रेंड्स, दिस इज अ बार ग्राफ. So let's learn what is bar graph and why graphs are important, why graphs are needed in maths. या ठिकाणी पण आपल्याला काय दिसतंय बघा, सब्जेक्ट्स अँड मार्क्स. इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, सायन्स. These are the subjects on this side, and here the marks given 0, 10, 20. म्हणजेच आपल्याला या ग्राफच्या सहाय्याने लक्षात येत आहे की मॅथमॅटिक्स मध्ये सर्वात जास्त मार्क्स पडलेले आहेत आणि सर्वात कमी मार्क्स कशामध्ये पडलेले आहेत, हिंदीमध्ये. तर एवढं सुद्धा आपण मिनिमम इन्फॉर्मेशन वी कॅन conclude from this graphical representation. It is very attractive and easy to understand. So what is बार ग्राफ? स्तंभालेख. बार ग्राफ मीन्स स्तंभालेख. मग स्तंभालेख म्हणजे काय? तर चित्रांशिवाय आपल्याला माहिती दाखवायची असेल तर या आलेख कागदाचा वापर करून आपण विविध ग्राफ म्हणजेच आलेखाच्या सहाय्याने माहिती आपण दाखवू शकतो, जसं तुम्हाला मी आता दाखवलं. आता ज्या वेळेला आपल्याला माहिती प्रमाणात दाखवायची असते त्यावेळेला आलेख कागदाचा वापर केला जातो. Without pictures, if we have to show some information, we can use graphs. Now let's learn what is bar graph. So this is one type of bar graph. It is a joint bar graph. हा जोड स्तंभ आहे. ओके, दिस इज अ बार ग्राफ. हा एक प्रकारचा स्तंभालेख आहे. मी तुम्हाला अगोदर दाखवला तो सुद्धा एक प्रकारचा स्तंभालेख आहे. सो अ बार ग्राफ is a graphical display of data using bars of different heights. या ठिकाणी तुम्हाला दिसतात A, B, C, D, E, F. These are the political parties and seats won. किती जागा प्रत्येकी त्या पॉलिटिकल पार्टीने जिंकल्या ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. So it is a graphical display using bars. These are the bars. Now party A has won 75 seats. Okay, 10, 20, 30. So here that is 75. Party B has won 55. So the
So party A has won maximum number of seats and party E has won minimum number of seats. That is only 10 number of seats were won by political party E. मग या ठिकाणी आपल्याला संख्या कुठेही दिसत नाहीये, परंतु फक्त या ग्राफच्या सहाय्याने आपण कोणत्या पार्टीने किती जागा जिंकलेल्या आहेत हे आपण सांगू शकतो. मग ही जी माहिती आपल्यासमोर, जेव्हा संख्यात्मक माहिती आपल्यासमोर येतो, ज्या वेळेला आपण निवडणुका झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही टीव्हीवर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं असेल किंवा मॅच झाल्यानंतर, मॅचेस खेळल्यानंतर मॅच मध्ये प्रत्येक किंवा कोणकोणत्या खेळाडूने किती किती धावा केल्या याचं तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं असेल. मग ती जी संख्यात्मक माहिती असते, ती संख्यात्मक माहिती आलेख कागदाच्या सहाय्याने स्तंभाच्या सहाय्याने आलेख कागदावर काढून आपल्या समोर येते आणि अशी माहिती पटकन आपल्याला समजू शकते. So it is a graphical display of data using bars. Data is there, numerical data is there, and that numerical data is converted using bars of different heights on the graph paper. So this is a graph paper. थोडंसं आपण या आलेख कागदाविषयी जाणून घेऊया. Now there are some bold and some faint lines on the graph paper. काही ठळक आणि काही फिक्या रेषा तुम्हाला दिसतायत. See here. These are some bold lines. Okay. Now this is a bold one square. Now the bold lines show a certain big units. This is a unit, and if you count these, how many are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Look here, see here. This is a one big unit. आणि हा जो ठळक भाग दिसतोय आपल्याला, तो ठळक रेषा आपल्याला मोठे एकक दाखवतात आणि त्याचे समान जे लहान भाग केलेले आहेत, हे बघा, हे आपल्याला मिलीमीटर या रेषा दाखवतात. This unit, that is the big unit, is divided into smaller units which are shown by the faint lines. Now the grid formed by these lines, that is bold and faint lines, makes it easy to select a suitable scale and draw columns of the proper height. तर या आखणीमुळे आपण योग्य अशा उंची घेऊन तशा प्रकारचे स्तंभ दाखवू शकतो. So this is a graph paper. Now there is, if we draw a horizontal line as a base, it is called as x-axis, and a line perpendicular to the x-axis, it is drawn on the left side, it is known as y-axis. The intersecting point is the origin and it is denoted by O. So O, the origin, is the point of intersection. So this is x-axis and this is perpendicular to line perpendicular to x-axis is y-axis. X अक्ष आणि y अक्ष. आता या x अक्षावर आपण या ठिकाणी काय केलंय बघा, हे समान भाग करून घेतले. हा आरंभ बिंदू O, हे बघा, 1 एकक, 2 एकक, 3, 4, 5, 6, 7. So on x-axis आपल्याला ज्या गोष्टींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या गोष्टी x अक्षावर समान अंतरावर दाखवल्यात. 1 युनिट आपण घेतलंय, 1 एकक घेतलेला आहे.
तर ज्या गोष्टींचा आपल्याला स्तंभालेख काढायचा, अशी पार्टी होत्या त्या आपण एक्स अक्षावर घेतल्या, विषय होते ते एक्स अक्षावर घेतले. So the items about which the graph is to be drawn are taken on the x-axis at equal distances from each other. This is important, equal distance from each other. प्रत्येक दोन बाबींमध्ये जेवढं अंतर आपण घेणार आहोत ते समान असलं पाहिजे. See here, from 0 1 unit, from this to this 1 unit. Okay, on y-axis same way the number related to each item are shown. म्हणजे त्या गोष्टी किती प्रमाणात दाखवायच्या आहेत हे y अक्षावर दाखवलं जातं. Are shown on the vertical column, that is on y-axis. They are also must be at equal distances from each other. आता आपण या ठिकाणी x-axis, y-axis and origin. आता या ठिकाणी आपण एक वाहनं आणि त्यांच्या संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. सो एक्स ऍक्सिस वर आपण वाहनं घेतली. We have taken vehicles on x-axis and on y-axis 1 centimeter equal to 5 vehicles, number of vehicles. Okay, so by 5, 10, 5, 10, 15, 20, 25, 30, 35. Because 1 centimeter equal to 5 vehicles. अंतर आपल्याला समान असलं पाहिजे. So the number should be at equal distances from each other. Now number of bicycles. Suppose they are 30. So 30 centimeter उंचीचा आपण काय केला, एक स्तंभ उभा केला. So number of bicycles were 30. Now number of scooters 25. Number of rickshaw, how many? 5. And number of cars, that is 15. So this is a graphical representation. This is a bar graph of types of vehicles and number of vehicles in a town. तर आपण आता बघितलं या ठिकाणी. So what we have learned? Every bar in the graph should be of equal width. This is important. स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असणं आवश्यक आहे. The distance between any two adjacent bars should be equal. लगतच्या स्तंभांमधील अंतर समान असलं पाहिजे. And all bars should be of appropriate height. सर्व स्तंभ हे योग्य उंचीचे असावे. Okay? Now let's draw one bar graph. Before that,